तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर कापसे. स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण लास्ट टाइम पण खूप चांगलं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं आपल्या फिटनेस सिरीज मध्ये. त्यावेळेस आपण आपली बॉडी खूप चांगली ट्रान्सफॉर्म केली होती. तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्हाला माहिती आहे की मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. जॉब करून मला माझा फिटनेस जो फॅशन आहे तो थोडंसं सांभाळता नाही आलं. खूप दिवसाचा गॅप पडला आहे वर्कआउटमध्ये आणि जॉबमुळे आणि डेलीच्या कामामुळे आणि टेन्शनमुळे थोडंसं वर्कआउट करता नाही आला. तर आता थोडासा वेळ भेटतोय. तर मी ठरवलंय की मी माझा वेळ माझ्या जिम मध्ये किंवा माझ्या वर्कआउट मध्ये युटिलाइज करणार आहे. तर मला आता परत एकदा आपण फिटनेस सिरीज चालू करणार आहे. तर तुम्ही उद्या आपला आहे 12 जुलै सॅटरडे, बजरंगबलीचा वार. तर आपण परत एकदा आपल्या फिटनेस सिरीजचा सत्यनारायण उद्यापासून चालू करणार आहे. तर तुम्हाला असं तुमची बॉडी ट्रान्सफॉर्म करायची असेल तर माझ्यासोबत जोडून राहा, जेणेकरून माझ्या बॉडी सोबत तुमचीही बॉडी खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्म होईल. आणि आपण प्युअर होम वर्कआउट करणार आहे. लास्ट टाइम पण आपण होम वर्कआउटनेच बॉडी ट्रान्सफॉर्म केली होती. ह्यावेळेस पण आपण होम वर्कआउटच करणार आहे. आपल्या वर्कआउटला जवळजवळ 6 महिन्याचा गॅप पडलेला आहे. आणि 6 महिन्यामध्ये जेव्हा एक जिम लवर किंवा एक जो ज्याला व्यायाम करण्याची खूप आवड आहे, जो जेव्हा 6 महिने वर्कआउट नाही करत, तेव्हा त्याची बॉडी कशी बनते हे मी तुम्हाला दाखवतो. माईक काढतो, पडला तर फुकट पैसे जाते बाबा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता माझी करंट फिजिक आहे आत्ताची. पोट खूप जास्त झालेला आहे आणि मेल बुब्स पण दिसत आहेत. तुम्ही बघू शकता बॉडीला काही शेप राहिलेला नाहीये. पूर्णपणे बॉडी चेंज झालेली आहे. तुम्ही माझा अगोदरचा लुक बघितला असेल आणि आत्ताचा हा माझा करंट लुक आहे. आज आहे 11 जुलै 2025 आणि आजपासून आपण आपली फिटनेस सिरीज स्टार्ट करणार आहे. तुम्ही माझा आत्ताचा लुक पाहून घ्या आणि जेव्हा आपली फिटनेस सिरीज चालू होईल तेव्हा तुम्हाला कळेल की किती आणि कसा बदल होतोय. मी तुम्हाला सगळं शेअर करेल. माझा वर्कआउट रुटीन, माझं डेलीचं मील, मी किती खातोय, किती कॅलरीज बर्न करतोय, हे मी तुम्हाला सगळं शेअर करेल. तर मित्रांनो, चला तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत हेल्दी खावा आणि हेल्दी राहा.